दहावी गणित भाग 2 महत्वमापन संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 मधलं 11वं गणित आपण घेतोय. हे पुस्तकामध्ये तुमच्या सोडवून दिलेलं आहे, पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने सोडवून तुम्हाला दाखवणार आहे आणि म्हणून मी हे तुम्हाला घेऊन दाखवतोय. असं आहे की ही एक वर्तुळ पाकळी आहे आणि त्याच्या आतमध्ये एक दुसरी वर्तुळ पाकळी आहे. हा चौरस आहे ABCD आणि या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे. ही त्रिज्या 20 सेंटीमीटर दिलेली आहे. In textbook, this question, which is 10th standard maths part 2, mensuration, problem set 7, 11th question, is solved in the fill in the blanks type in your textbook. But I want to use some different method for solving this, and hence I am taking this. Now, radius of this inner sector is given to be 20 centimeter, and outer there is outer sector there, and the shaded part area is to be found out, and there is a ABCD square inside. Now, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ, the shaded part area is equal to बरोबर वर्तुळ पाकळी APCQ चे क्षेत्रफळ वजा वर्तुळ पाकळी CBXD चे क्षेत्रफळ. मी अशी पद्धत वापरली की या पूर्ण वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मधून या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं की उरलेल्या भागाचं क्षेत्रफळ थेट मिळणार आहे आपल्याला. व्हॉट आय एम युझिंग इज दिस एंटायर एरिया मायनस दिस एरिया विल गिव्ह यू डायरेक्टली द एरिया ऑफ शेडेड पार्ट. आता वर्तुळ पाकळी और सेक्टर APCQ, फॉर दॅट यू हॅव टू फाइंड द रेडियस. फॉर दॅट यू हॅव टू यूज द पायथागोरस. चौरस ABCD चे क्षेत्रफळ चा कर्ण AC बरोबर वर्गमुळात BC वर्ग AB वर्ग अधिक BC वर्ग. हा चौरस आहे. दिस इज अ स्क्वेअर, सो दिस इज 20 सेंटीमीटर, हेन्स दिस इज ऑल्सो 20 सेंटीमीटर. So if you want to find radius of this outer, that is diameter of diagonal of this square ABCD, ते आपण काढतोय कर्ण AC. कारण AC हीच याची त्रिज्या आहे. ती काढण्यासाठी आपण हे लिहिलं, म्हणजे वर्गमुळात 20चा वर्ग अधिक 20चा वर्ग म्हणजेच वर्गमुळात 400 अधिक 400 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले 400 म्हणजेच 2 वर्गमूळ 20 वर्गमूळ 2. बरोबर. हा कर्ण मिळाला आपल्याला आणि ही R1. आता याच्या क्षेत्रफळासाठी R2 वापरायचा आहे आणि याचा क्षेत्रफळासाठी R1 वापरायचा आहे. आणि आपण वर्तुळ पातळी दोन्ही कोन BCD बरोबर कोन BAD बरोबर 90 अंश म्हणून रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा 360 गुणिले पाय R1 वर्ग वजा थीटा छेद 360 गुणिले पाय R2 वर्ग. हे आपल्याला करायचं की थेट आपल्याला उत्तर येणार आहे.
दोन्ही ठिकाणी 90/360 पाय r1 वर्ग वजा 90/360 पाय r2 वर्ग हे 4 1/4 पाय, एक पाय पण सामान्य r1 वर्ग वजा r2 वर्ग. बरोबर. आता हे आपल्याला फक्त करायचं झालं तर 1/4 गुणिले 3.14 गुणिले r1 वर्ग किती, तर 20 वर्गमूळ 2 चा वर्ग वजा 20 चा वर्ग. बरोबर. आता हेच मी असं करतो 1/9. व्हॉट वी डिड, वी टूक 1, दिस इज 1/4, दिस इज 1/4. So 1/4 pi we took common, r1 square minus r2 square. Now I have substituted r1 as 20√2 and this I have substituted as 20. That is what we have already written there. So गुणिले 3.14 multiplied by 3.14. Now we will use a plus b, a minus b here because this is a square into a square minus b square. So a plus b, a minus b. So 20 plus 20√2 plus 20, or we will take 20 common. 20 पण कॉमन काढता येईल आपल्याला. 20 वर्ग कॉमन आणि √2 चा वर्ग वजा 1 चा वर्ग. काय केलं मी, 20 हा 20 √2 चा वर्ग म्हणजे 20 चा पण वर्ग आणि वर्गमूळ 2 चा पण वर्ग, त्यातला 20 वर्ग बाहेर काढून टाकला कंसाच्या. व्हॉट आय डिड, 20 स्क्वेअर अँड √2 ऑल्सो स्क्वेअर अँड 20 स्क्वेअर. सो 20 स्क्वेअर आय टूक आउट ऑफ द ब्रॅकेट अँड दिस रिमेंड इनसाइड. नाउ वी विल डू a plus b, a minus b. आता आपण a वर्ग वजा b वर्गचा वापर करू. 1/4 गुणिले 3.14 बरोबर गुणिले 20 चा वर्ग 400. बरोबर. आणि आता वर्गमुळात काय, इथे काय, वर्गमूळ 2 चा वर्ग अधिक 1, नाही, वर्गमूळ 2 अधिक 1 आणि वर्गमूळ 2 वजा 1. बरोबर. आता हे 4 100 केले आणि हे 314 आले गुणिले हे वर्गमूळ 2 चा वर्ग किती, किंवा हे a plus b वजा b करण्याची जरूर नाही. हे वर्गमूळ 2 चा वर्ग 2 आणि वजा 1 म्हणून हे 1 आलं, म्हणून उत्तर 314. हे पुस्तकापेक्षाही अतिशय सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत जरी तुम्ही परीक्षेमध्ये विचारल्यानंतर वापरली तरी सुद्धा ह्याचं उत्तर बरोबरच येणार आहे आणि हे उत्तर तुम्हाला चालणार सुद्धा आहे. This is better and easier method than given in the textbook. They have calculated separately this part. त्यांनी हा वेगळा भाग काढून घेतलाय, नंतर या सगळ्या भागातून हा वजा केलाय आणि असं हा अधिक केलाय, असं सगळं केलेलं आहे. म्हणजे या भागातून हा भाग वजा करून त्याच्यात हा मिळवून असं बरंच लांब केलाय. त्याच्याऐवजी हे सोपं आहे. दिस इज इझियर बिकॉज व्हॉट दे हॅव डन इन द बुक, दे हॅव फाउंड एरिया ऑफ दिस, then they have subtracted this area they subtracted, they found area of this and added this to that. So that was a lengthy process. Instead of that, this is the easiest and fastest method which I have done, and this is also valid method. याच गोष्टीसाठी हे जी तंत्र आहेत ही सगळी, ह्या तंत्रांसाठीच मी तुम्हाला सांगतोय की हा चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या मित्रांना, वर्गमित्रांना सांगा की 10वीच्या गणितासाठी हा चॅनल वापरा, तर तुमचं गणिताची तयारी 1 महिन्याच्या आत डेफिनेटली निश्चितपणे होऊ शकेल. आणि बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा करीन त्यावेळी ते अपलोड झाल्याचं तुम्हाला कळेल. त्याचबरोबर आता इथून पुढे मी 9वीची पण गणितं घेणार आहे आणि नंतर 10वीसाठी विज्ञानसुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहे, जसा वेळ उपलब्ध होईल त्याप्रमाणे. धन्यवाद. लक्षात ठेवा, हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे.